Critically examine India's existing farm subsidy regime, explain the economic, environmental, and distributional distortions created by input centric subsidies, and analyze how direct benefit transfer based reforms can improve the efficiency and equity. भारताच्या विद्यमान कृषी अनुदान व्यवस्थेचे चिकित्सक परीक्षण करा. इथं तुम्ही गडबड करणार आहात. इनपुट केंद्रित अनुदानांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक, पर्यावरणीय आणि वितरणात्मक विकृती स्पष्ट करा आणि याच्यावर डीबीटी हे सोल्युशन कसं आहे ते सांगा. ओके, 1 मिनिट सुरू होतोय. स्ट्रक्चर बनवा. हा 2 मिनिटं थांबा. स्ट्रक्चर नका बनवू लगेचच. काय करायचं असतं सांगू का तुम्हाला? स्ट्रक्चर बनवायचं म्हणजे वेगळं काहीच करायचं नाहीये. पेपरमध्ये इथंच 2 बाण काढायचे असे. क्रिटिकल अनालाइज मध्ये हा मुद्दा, हा मुद्दा, हा मुद्दा. त्याच्यानंतर इकॉनॉमिक प्रॉब्लेम काय आहेत, 2 मुद्दे तिथंच लिहा. पर्यावरणीय काय, 2 मुद्दे तिथंच लिहा. वितरणात्मक डिस्ट्रीब्युशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, 2 मुद्दे तिथंच लिहा. आणि डीबीटी मुळे काय करता येऊ शकतं, तिथंच 2 मुद्दे लिहा. हे झालं माझं उत्तराचं स्ट्रक्चर. त्याच्यासाठी वेगळं डोकं लावत बसायचं नाही. पेपरमध्ये काहीतरी कुठाने वाढवत बसायचं नाही. तिथं म्हणजे आपल्या आन्सर शीटवर काय कुठाने करायचं नाहीत. क्वेश्चन पेपरवरच तिथल्या तिथं बाण करायचे. हे 2 मुद्दे, हे 2 मुद्दे मला तिथं लिहिता येऊ शकतात. मग ते 1 मिनिटात कव्हर होतं. मग प्रायोरिटी सेट होतात. मग मी चांगलं उत्तर तिथं लिहिणार आहे. या गोष्टीचा प्रयत्न करा. ठीक आहे. 1 मिनिट सुरू होते तुमचा. ठीक आहे. काय करता येईल इंट्रोडक्शन याचं? इंट्रोडक्शन काय करता येईल? मोठ्यान 2 ते 3%. ठीक आहे, चालू शकते. येस, 3.5 लाख कोटी. किती? 3.5 लाख कोटी. मोर दॅन 3.5 लाख करोड्स एवढ्या सबसिडीज दरवर्षी दिल्या जातात. इथून सुरुवात करा. सो साहजिक आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स या सबसिडीज ज्या आहेत त्या सबसिडीज तिथं क्रिएट करणार आहेत. ठीक आहे. फर्टिलायझर सबसिडीचं सांगायचं झालं तर जवळपास 12,000 कोटीचे लिकेजेस दिसतात फर्टिलायझर सबसिडीज मध्ये. ओके, सो आपल्याला अकॉर्डिंगली या 2-3 डेटा फॅक्ट ज्या आहेत त्या तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये वापरू शकता किंवा बॉडीमध्ये वापरू शकता. बघा, मग आता स्ट्रक्चर कडे जाऊयात. स्ट्रक्चरचा जर विचार केला तर सध्या प्रॉब्लेम काय आहेत? प्रॉब्लेम आहेत जेवढे जास्त आपण अनुदान देतोय तेवढं जास्त इनपुट्सचा वापर तिथं केला जातो. जेवढं जास्त आपण अनुदान देतो तेवढं जास्त इनपुटचा वापर तिथं होतो. फॉर एक्झाम्पल युरियाच्या फर्टिलायझरच्या केसमध्ये सांगता येतं, फर्टिलायझरमध्ये एक स्टँडर्ड रेशिओ फॉलो करणं अपेक्षित असतं 4:3:1 चा. इथं आपण तो रेशिओ ठेवलाय 7.7, 3.5 समथिंग आणि 1 चा. ठीक आहे. हे काय दाखवतं? एक्सपेक्टेड रेशिओ आहे NPK चा आणि आपला कितीचा दिसतोय? डबल तिथे दिसतोय. म्हणजे युरिया डबल वापरला जातोय का? तर तो स्वस्त आहे. सो ज्या ऍग्रिकल्चरच्या सबसिडीज दिल्या जात आहेत यांच्यामुळं पहिला मेजर प्रॉब्लेम काय क्रिएट होतोय? इनपुट कन्झम्पशन आपलं वाढायला सुरू झालेलं आहे. आता युरियाच्या केसमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा. मार्केट प्राइसच्या 80% युरियाची प्राइस सबसिडाइज असते. मार्केट प्राइस 1000 रुपये असेल तर युरिया आपल्याला 200 रुपयाला मिळणार आहे. आता सध्या कितीला मिळतोय? 300-350 ला मिळतोय. म्हणजे युरियाची मार्केट प्राइस किती असेल? 1200 पेक्षा जास्त असेल. 1200 पेक्षा जास्त असेल. 3500 कशी असेल? हो, 80% सबसिडाइज आहे. 80% सबसिडाइज 3500 सबसिडी काढली तर. ठीक आहे. सो प्रॉब्लेम काय आहेत? पहिला प्रॉब्लेम, संसाधनांचं वाटप चुकीचं आहे. स्वस्त युरिया जास्त कन्झम्पशन केलं जाईल. विजेची सवलत जास्त दिली. ग्राउंड वॉटरचं एक्सप्लॉयटेशन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय. याचा दोघांचा फटका मातीला पण दिसतोय आणि पर्यावरणाला पण आपल्याला दिसणार आहे. सबसिडी रिजिम मध्ये दुसरा प्रॉब्लेम आहे, सर्वांना ज्याला अपेक्षित आहे त्याला ती सबसिडी मिळतेय का? मिळतच नाही. असमतोल वितरण आहे. एक्सक्लुजन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. बेनिफिशियरीजचं एक्सक्लुजन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या सबसिडी रिजन मध्ये तिथं दिसणार आहे. मोठ्या शेतकऱ्यांना जास्त फायदा, छोट्या शेतकऱ्यांना कमी फायदा, समतेचा अभाव आपल्याला दिसून येतो. सरकारवर वित्तीय बोजा खूप जास्त आहे, ज्याच्यापासून आपण सुरुवात केली होती. जवळपास 3.5 लाख कोटी एवढा खर्च सरकारचा आहे. ऍडिशनली
फर्टिलायझर्स मध्ये 12,000 कोटीचे फक्त लिकेजेस आहेत. 12,000 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत, मध्ये आधीच कुठेतरी गायब होऊन जातात. बरोबर. सो हे दोन प्रॉब्लेम तिथं लिहिता येऊ शकतात आपल्याला. याच्यामुळं सबसिडी रिजिमला आपल्याला चेंज करावं लागेल. मग त्याचं सोल्युशन आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये दिसतंय आता? डीबीटीच्या फॉर्म मध्ये दिसतंय. डीबीटी काय असतंय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. मग आता सबसिडीज मध्ये डीबीटी काय असणार आहे? सबसिडीज मध्ये डीबीटी काय असणार आहे? सबसिडीचं प्रमाण कमी करा, पीएम किसानचं प्रमाण वाढवा. सबसिडीमध्ये दिला जाणारा नंबर जो आहे तो काय करा? कमी करा. आणि पीएम किसान मध्ये जे 6,000 गव्हर्नमेंट देते ते वाढवा. लिकेजेस कमी होतील आणि फ्लेक्झिबिलिटी फार्मर्सला तिथं मिळेल. सो एक एक्झाम्पल आपल्याला पीएम किसानचं सांगता येतं. आता फर्टिलायझर्सच्या बाबतीमध्ये पायलट प्रोजेक्ट चालू आहे सबसिडीजचा. फर्टिलायझर्सच्या बाबतीमध्ये पायलट प्रोजेक्ट चालू आहे सबसिडीजचा डीबीटीच्या फॉर्म मध्ये. एवढ्यात कोणी खत खरेदी करायला गेलेलं आहे का? प्रोसेस काय दिसते? तुमच्यापैकी कोण गेले का खत खरेदी करायला? प्रोसेस काय दिसते तिथं? आधार नंबर लागतंय आणि ऑथेंटिकेशन लागतंय. विचारलं नाही का कशामुळं? कुटाणा का करायचा हा? तुम्ही जर फर्टिलायझर परचेस करायला गेलात, आधार कार्ड दाखवावं लागतंय, अंगठा द्यावा लागतोय, मगच तुम्हाला युरिया तिथं मिळतो. असं का करतोय आपण? त्याच्यामुळे करतोय. वन ऑफ द रिझन ते आहे. बांगलादेशला सगळं आता काय महाराष्ट्रातनं बांगलादेशला पाठवणार आहे का आपण? तिथल्या तिथं बिहारमधनं गेला ठीक आहे, वेस्ट बेंगॉलमधनं गेला ठीक आहे, इथनं तिकडं थोडीच पाठवायचं आहे. पण इथं पण चालू आहे ना बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन. कारण काय? युरियामध्ये डीबीटी चालू आहे. जर आधार ऑथेंटिकेशन झालं आणि शेतकऱ्यानं युरिया परचेस केला तरच त्या युरियाच्या कंपनीला तेवढ्या बॅगची सबसिडी दिली जाते. सगळ्या युरियाच्या प्रोडक्शनला सबसिडाइज केलं जात नाही. आता याच्यामध्ये सुद्धा फार्मर्सचा कोटा ठरवलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा काय केलं? फार्मर्सचा कोटा ठरवलेला आहे. लेट से मला माझ्या कोट्यामध्ये एका महिन्याला 1 युरियाची बॅग मिळते. वर्षभराच्या किती मिळणार आहेत? 12 मिळणार आहेत. त्याच्या पुढे जर मी युरिया परचेस करण्याचा प्रयत्न केला, ऑथेंटिकेशन होणारच नाहीये. त्याच्या पुढे जर मी युरिया परचेस करण्याचा प्रयत्न केला, मार्केट रेटनं तो मला परचेस करावा लागेल. सो डीबीटी स्कीम चालू आहे का? पायलट प्रोजेक्ट आहे, चालू आहे. फक्त हा पैसा फर्टिलायझर मिळाल्यानंतर कंपनीला चाललाय. आधी प्रोसेस काय होती? प्रोडक्शन झाल्या कंपनीला मार्केटमध्ये तो फर्टिलायझर आणण्याच्या पहिले तिथं मिळत असायचे तो पैसे. ठीक आहे, हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट लक्षात घ्या. सो डीबीटी फायद्याची आहे का? ऍब्सोल्युटली फायद्याची आहे. मग याच्यासाठी आपण काय करतोय? पीओएस मशीन्स प्रत्येक आता काय केलंय? फर्टिलायझरच्या दुकानामध्ये तिथं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामुळं खत गळती कमी झाली. त्याच्यानंतर खतांचं जे कन्व्हर्जन आहे दुसरीकडे ते कमी झालंय. लक्षीकरण आपलं अचूक होत असलेलं तिथं दिसून येते. प्रशासकीय खर्च कमी होतोय. वित्तीय शिस्त पर्यावरणात तिथं लागतेय आणि कन्झम्पशन कमी झाल्यामुळं पर्यावरणाला होणारी जी विकृती आहे ही विकृती सुद्धा आपल्याला तिथं कमी करता येते. सो हे डीबीटीचे काही फायदे तुम्हाला तिथं सांगता येऊ शकतात. 5-6 दिलेले आहेत, तिथं 2-3 आठवले तरी सुद्धा चालते. पण फर्टिलायझर्सच्या बाबतीमध्ये डीबीटीचा पायलट सुरू आहे. हे आधार ऑथेंटिकेशन इज अ एक्झाम्पल ऑफ दॅट. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये कन्क्लुजन काय करायचं? कन्क्लुजन याच्या आधारावर पाहिजे बरं का. आता पायलट वरनं काय करा? सगळीकडे पोहोचवा. कसं पोहोचवता येईल आपल्याला? पहिले मला हे बघावं लागेल कोणत्या फार्मरकडे किती क्षेत्र आहे. मग त्याचा फर्टिलायझरचा कोटा मला ठरवता येईल.
मग मला सांगा कोणत्या फार्मरकडे किती क्षेत्र आहे हे मला कसं समजेल? फार्मर आयडी इंटिग्रेशन टू आधार कार्ड. बरं ठीक आहे, फार्मर जोडून काय उपयोग आहे सांगा? कशाचं? मग 7/12 त्यासाठी काय करावं लागेल? आलं का लक्षात? बरोबर. सो तुमच्या लँड रेकॉर्ड्सला जर डिजिटलाइज करता आलं तर फुल स्केल डीबीटी आपल्याला देशामध्ये लॉन्च करता येईल. मग आता आपण फुल स्केल का लॉन्च करत नाहीये डीबीटी? लँड रेकॉर्डचं डिजिटलायझेशन कंप्लीट झालेलं नाही. मग टार्गेट काय आहे? 2025 100% डिजिटलायझेशनचं टार्गेट आहे. आता होईल नाही होईल माहित नाही, 26 पर्यंत ते जाईल. लक्षात राहील सगळ्यांना. सो इथं लँड रेकॉर्डचं डिजिटलायझेशन शुड बी युअर कन्क्लुजन. ते झालं तर डीबीटी पॉसिबल आहे, तोपर्यंत डीबीटी पॉसिबल नाही. ठीक आहे.